कथाकथी चॅनलवर आपलं स्वागत आहे. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी याचा पूर्वीचा भाग ऐकला नसेल तर तो ऐकून नंतरच या कथेला सुरुवात करावी. आणि जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. तर चला कथेला सुरुवात करूया. शेषरावची लहान मावशी ही मीनाक्षी होती आणि तिचा मृत्यू विहिरीमध्ये पडून झाल्या कारणाने तिचा आत्मा अतृप्त होता. एवढी फक्त माहिती शेषराव यांना होती. परंतु ती या पद्धतीने वकिली गावामध्ये नदीच्या पलीकडे आणि या विहिरीच्या ठिकाणी कोणत्या कारणास्तव आली आहे, तिचा या ठिकाणी अतृप्त आत्मा दिसणे म्हणजे काहीतरी वेगळा संकेत आहे. एवढेच नाही तर ती परत आली आहे या पंडितजींच्या शब्दांमध्ये काय वेगळा अर्थ आहे हे शेषराव पंडितजींना विचारू लागले. शेषराव हे विचारत असताना मी मध्येच बोललो, मला विहिरीमध्ये दिसलेला जो विचित्र प्रकार होता त्या प्रकारची उकल एवढीच होती का? ती मीनाक्षी म्हणजे शेषराव यांची मावशी होती, परंतु ती मला का घाबरवत होती? वास्तविक पाहता मी या कोणत्याही गोष्टींमध्ये कुठल्याही प्रकारे समाविष्ट नव्हतो. शेषरावजी व आपला तर काहीही कोणत्याही प्रकारे संबंध आला नाही. मी माझ्या आजोबांना म्हणालो, आजोबा, मला ती स्त्री बाहुलीच्या स्वरूपामध्ये, त्यानंतर पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये माझ्या मस्तकावरून हवेत संचार करताना दिसली. त्याचे काय रहस्य असेल हे पंडितजींना विचारा. माझा प्रश्न पंडितजींनी ऐकला तेव्हा ते म्हणाले, कोणतीही गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारणे असतातच. आपण त्या वाड्यामध्ये जाऊन आलो आहोत. त्या ठिकाणी आपणाकडून जो विधी झालेला आहे, जी उकल झालेली आहे, त्या बाबतीत कोणाला ना कोणाला तरी याची जाणीव झालेली आहे. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. त्यातच तू किंवा तुझा आजोबा जग्गू, मी, शेषराव आणि त्यांची पत्नी हे आपण 5 जण या भागाबाईच्या दृष्टीमध्ये दोषी व्यक्ती आहोत. मी तुला माझ्या हवन पूजेसाठी पाणी आणण्यासाठी पाठवले होते. पाणी आणणारा कोणत्याही व्यक्ती त्या विहिरीमध्ये गेला असता तर त्याला हेच दृश्य दिसले असते. कारण हवन पूजा होऊ नये अशी भागाबाईंची इच्छा होती आणि कोण व्यक्ती आहे ते कोणालाही समजू नये म्हणून तिने पाणी आणत असलेल्या व्यक्तीला भयानक दृश्य दाखवले. हे दृश्य दाखवण्यात मागे तिचा उद्देश केवळ एवढाच आहे की आपण केलेल्या सर्व गोष्टींची जाणीव तिला झालेली आहे आणि आपण आता या गोष्टींपासून सावध राहणे गरजेचे आहे. मीनाक्षी म्हणायची, जी स्त्री आहे तिच्या मृत्यूचे रहस्य उलगडणे कठीण गोष्ट आहे, परंतु शेषरावची मावशी असल्याकारणाने ते रहस्य आपल्याला सहजरित्या उलगडता येईल. फक्त मला हे जाणून घ्यायचे आहे की भागाबाई सध्या कोणत्या पद्धतीने आपल्यावरती तंत्रसिद्धीचा हल्ला करणार आहे. या पुढच्या 7 दिवसांमध्ये आपल्याला स्वतः सावध राहून बरेच गोष्टी करायच्या आहेत. त्यामध्ये काहीही करून शेषरावच्या आईचा जो कलश भिंतीमध्ये जतन करून ठेवलेला आहे तो मिळवणे खूप गरजेचे आहे. तो कलश आपणाला मिळवता येऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या तांत्रिक सिद्धीच्या गोष्टी भागाबाई या दिवसांमध्ये करणार. यामध्ये आपल्या जीवाला सुद्धा धोका संभवत आहे. आता पुढचा जो प्रकार म्हणजे नदीच्या पलीकडे भागाबाईने वाळूमध्ये काहीतरी केले. याचा अर्थ असा आहे, भागाबाईने आपल्या 5 जणांपैकी कोणताही व्यक्ती नदीच्या पलीकडच्या वाळवंटामध्ये पाय ठेवू नये म्हणून त्या जागी एक बांधणी केलेली आहे. एवढेच नव्हे तर मीनाक्षी म्हणायची म्हणजे जी शेषराव यांची मावशी होती ती भागाबाईची लहान बहीण आहे. भागाबाईने हिचा सुद्धा आत्मा कुठेतरी कैद करून ठेवलेला आहे, जो आत्मा तिच्या इशाऱ्यावर नाचत आहे. तिने आत्म्याला कैद करण्यामागे कोणते ना कोणते तरी कारण आहे. शेषराव त्यावेळेला म्हणाले, आमच्या वाड्याच्या बाजूच्या मागच्या भागामध्ये एक जुनी पडकी विहीर होती आणि त्या विहिरीमध्येच माझी मावशी मेलेली आढळली होती. ती सुद्धा अमावास्येची रात्र होती आणि मध्यरात्री तिचा मृत्यू झालेला होता. मी त्यावेळेला लहान होतो. तिच्या मृत्यूमागचे कारण मला आठवत नाही, परंतु एवढे आठवते की विहिरीमध्ये पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला. माझी मावशी दिसायला खूप सुंदर होती. ती आमच्या घरीच राहायला होती. आजी वारल्यानंतर तिचे पालन पोषण करणारे कुणीच नव्हते.
म्हणून माझ्या वडिलांनी आमच्या घरी तिला सांभाळण्यासाठी आणलेले होते. ती खूप सुंदर गाणी म्हणत असायची. तिचा आवाज खूप सुंदर होता. तिची नृत्यकला करण्याची कलासुद्धा खूप चांगली होती. आत्ता मात्र पंडितजींच्या डोक्यामध्ये विचार सुरू झाला. ते म्हणाले, तुमच्या वडिलांबद्दल काही माहिती मिळेल का? त्यांचा मृत्यू कसा झाला किंवा त्यांचा स्वभाव कसा होता? शेषराव आणि या प्रश्नाचे उत्तर अगदी प्रामाणिकपणे द्यावे, असे पंडितजी म्हणाले. यानंतर दीर्घ श्वास घेत शेषराव सांगू लागले, इनामदारी, जमीन जुबला, संपत्ती अमाप असल्याकारणाने माझे वडील सुद्धा माझ्याप्रमाणे विलासी प्रवृत्तीचे होते. नाच गाणे, आयुष्य आराममध्ये जगणे हा त्यांचा स्वभाव होता. आपण ज्या पद्धतीने म्हणता की माझ्या आईच्या मृत्यूला कारणीभूत माझे वडील आहेत, नक्कीच या गोष्टीमागे त्यांचा काहीतरी विलासी स्वभाव असणार आहे. आत्ता जी मावशी भरकटलेल्या अवस्थेमध्ये दिसत आहे, तिच्या मृत्यूच्या मागे सुद्धा माझ्या वडिलांचे काहीतरी कारण असावे, असा मला संशय येत आहे. भागाबाई ही माझी मावशी आणि माझी सख्खी काकू आहे. माझे काका म्हणजे भागाबाईचे मिस्टर हे सुद्धा माझ्या वडिलांप्रमाणे विलासी स्वभावाचे होते. जयवंत आणि यशवंतराव म्हणून दोघेही भाऊ खूपच खडक स्वभावाचे म्हणून आमच्या पंचकृषीमध्ये प्रसिद्ध होते. यशवंतराव म्हणजे भागाबाईंचे पती व माझे काका जयवंतराव हे माझ्या वडिलांचे नाव आहे. भागाबाईचे पती म्हणजे यशवंतराव यांचा मृत्यू रहस्यमयरित्या झालेला आहे. माझी मावशी त्याचा मृत्यू पांडू रहस्यमयरित्या झाला होता. त्याची कहाणी थोडी वेगळी आहे. मी लहान असताना आमच्या शेतामध्ये गेलो होतो. तेव्हा आमच्या पूर्वजांच्या समाधीच्या बाजूला एका खड्ड्यामध्ये त्याचे प्रेत आढळले होते. माझ्या वडिलांच्या आणि माझ्या काकांच्या स्वभावामुळे कदाचित हे संकट आले असावे असे मला वाटते. भागाबाई म्हणून जी माझी काकू आहे ती माझ्यावर खूप प्रेम करते. माझ्या आईच्या मृत्यूनंतर तिनेच माझा सांभाळ केला. पंडितजी, मला खात्री आहे की ती माझा मृत्यू किंवा माझ्या मरणाला कारणीभूत कधीच होणार नाही. मला हे समजत नाही की तिने माझ्या आईला एका कलशामध्ये कैद का करून ठेवले आहे. तिच्या या भयानक कृत्यामागे तिचा काय उद्देश आहे हे मला जाणून घेणे गरजेचे आहे. मला वाटते मी तिच्याशी जाऊन बोलावे व तिला या गोष्टीचा उलगडा विचारावा. पंडितजी म्हणाले, तुम्हाला जेवढे सोपे वाटते तेवढी गोष्ट सोपी राहिली नाही, कारण तिच्या आयुष्यभराचा जो उद्देश होता त्या उद्देशामध्ये ती सफल होऊ शकत नाही याचा तिच्या मनामध्ये राग आहे. तिने तुम्हाला जरी मारले नाही तरी ती तुम्हाला कुठेतरी विचित्ररित्या अपंग करू शकते. तुमच्या पत्नीला मारू शकते. तिचाही आत्मा कैद करून ठेवू शकते. एवढी भयानक ती स्त्री आहे. शेषरावच्या बोलण्यावरती पंडितजी म्हणू लागले, तुम्ही जी खरीखुरी उत्तरं सांगितली ती पण स्पष्टपणे बोललात, त्यामुळे मला एक गोष्ट लक्षात आली की ती नक्कीच तुमच्या वडिलांच्या आणि काकांच्या पूर्वीच्या वागणुकीमुळे तुमच्या घराण्यातील या लोकांवरती संकट निर्माण झालेले आहे. मला असं वाटतं की तुमचा वंश वृद्धीला जाऊ नये म्हणून तुमच्या काकूने हा सर्व प्रकार केला असावा. परंतु एकटी व्यक्ती हा भयानक प्रकार करणे शक्य नाही. यामध्ये अजून कोणीतरी व्यक्ती नक्कीच आहे, कारण विरुद्ध असणारी तुमची काकू या वयात कोणत्या उद्देशाने ही गोष्ट करत आहे हे लक्षात येत नाही. तुमच्या काकूला कोणी जवळचं दुसरं नातेवाईक आहे का शेषराव? शेषराव म्हणाले, हो आहे. आमच्या सख्ख्या मामाचा मुलगा आणि मुलगी हे दोघेही काकूजवळ राहण्यासाठी होते. ते शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी गेले व त्या ठिकाणीच तिथेच स्थायिक झाले. मुलीचे लग्न झाले, जो मुलगा आहे त्याचेही लग्न झाले. जेवढे माझ्यावर भागाबाई प्रेम करते त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम त्या दोघांवरती आहे. पंडितजी म्हणाले, त्या दोघांची नावं काय आहेत? चित्रा हे मुलीचे नाव आहे व नकुल हे मुलाचे नाव आहे. पंडितजी यांनी पुन्हा एकदा त्या हवनाभोवती मंत्र उच्चारण सुरू केले आणि भागाबाईच्या पाठीमागे तंत्रसिद्धीसाठी प्रयत्न करणारी व्यक्ती कोण आहे असा प्रश्न त्या कापडाला ताणून धरून स्वतःचाच हात किंवा एका कुंकवामध्ये बुडवला आणि प्रोक्षण केले. प्रोक्षण केल्यानंतर त्यांच्या समोर एक वेगळेच नाव समोर आले. भद्रा असे नाव त्या कापडावरचे उमटले. हे नाव कोणाचे? हे शेषराव यांना विचारले. तेव्हा शेषराव म्हणाले,
या नावाच्या कोणत्याही व्यक्तीला मी ओळखत नाही. दूरवर सुद्धा या माणसाचा आणि आमचा कोणत्याही पद्धतीने संबंध नाही. मी हे नाव पहिल्यांदाच ऐकले आहे. पंडितजी यांना खूप आश्चर्य वाटले. परंतु एक गोष्ट अशी होती की नक्कीच हा तंत्रसिद्धीमधला कोणीतरी भागाबाईचा गुरु असणार, जो तिला या तंत्रसिद्धीबद्दल मदत करत असावा. पंडितजी म्हणाले, पुढचे कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी आपणाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे नदीच्या विरुद्ध दिशेने म्हणजे पुलावरून का होईना गोटेगावला जावे लागणार आहे. त्यासाठी आपल्याला प्रवास 2 दिवस अगोदर करायला सुरुवात करावी लागेल, कारण अंतर भरपूर आहे आणि ते पार करत असताना वेळही तेवढाच जाणार. तिने नदीच्या पात्राची बांधणी केली तर आपण त्यामधून पुढे जाऊ शकणार नाही, परंतु आपण दुसऱ्या दिशेने नक्कीच गोटेगावला जाऊ शकू. त्याच वेळेला पंडितजी जग्गू आजोबांना बोलले, जग्गू, आपली जाण्याची तयारी तू स्वतः करायची. या संपूर्ण प्रकारामध्ये आपल्या सर्वांच्या जीवाला धोका आहे. शेषराव यांच्या जीवाला धोका कमी संभवतो, कारण त्यांच्या काकूंचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. परंतु बाकीच्या व्यक्तींबद्दल आपण कोणत्याही प्रकारचा धोका घेता कामा नये. मला असे वाटते की काही विशिष्ट गोष्टी नकळत तिला कशा काय जमतात ते बघायचे आहे. आणि आश्चर्य या गोष्टींचे वाटते की शेषराव यांची मावशी ते नदीच्या पलीकडे आपल्या या वाड्यापर्यंत, अगदी त्या विहिरीपर्यंत कशी काय आली. तिला नक्कीच भागाबाई हिने आपल्या मागावरती पाठवले आहे. यामध्ये मला कर्णपिशाच्य विद्येचा वापर केलेला जाणवतो. आपणाला यासाठी एक विधी करावा लागेल. या हवनामध्ये काही आंब्याची पाने हळद लावून स्वाहाकार करावी लागतील आणि त्यापासून तयार झालेले भस्म आपल्या मस्तकावर धारण करावे लागेल. या गोष्टींमुळे एक चांगली घटना घडेल की आपण बोललेली कोणती गोष्ट कर्णपिशाच्या विद्येमार्फत भागाबाईपर्यंत पोचणार नाही. जग्गू आजोबांनी लगेचच आंब्याच्या डहाळी तोडून आपल्या सर्वप्रथम कर्णपिशाच्या विद्येचा बंदोबस्त करण्यासाठी सुरुवात केली. मग ते भस्म आमच्या मस्तकावरती लावण्यात आले आणि आजोबांनी पंडितजींना सांगितल्याप्रमाणे पुढच्या दिशेने प्रवास करण्यासाठी बैलगाडीची व्यवस्था करायचे ठरवले. पुढच्या प्रवासाला सुरुवात करत असताना पुन्हा एकदा गोटेगावच्या घरांमध्ये जावे लागणार होते. हा जो प्रवास होता तो खूपच भयानक होता, कारण भयानक असणाऱ्या त्या भागाबाईच्या गावामध्ये तिच्या घराशेजारी जाऊन तिला माहीत नसताना या सर्व गोष्टीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेषरावची आई यांचा तो कलश तिच्या ताब्यातून सोडून आणणे फार जिकरीचे आणि तितकेच धोकादायक काम होते. माझा आजोबा बैलगाडीच्या शोधासाठी बरंच अंतर पार करून एका बैलगाडीची व्यवस्था करून आला. पंडितजी यांनी बैलगाडी मिळवण्यासाठी त्याला काही नाणी दिली होती. आता आमचा प्रवास गोटेगाव या गावाच्या दिशेने सुरू होणार होता. परंतु हा प्रवास करत असताना पहाटेच्या वेळी निघणे खूप गरजेचं होतं, कारण रात्रीच्या वेळी वाईट शक्ती या सदैव कार्यरत असतात, असे पंडित यांचे म्हणणे होते. यात भागाबाई हिने कर्णपिशाच्य विद्येचा वापर केला आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. त्याहीपेक्षा महत्त्वाची सर्वांसाठी एक गोष्ट होती, ती म्हणजे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कोणते ना कोणते तरी कवच साहित्य प्रत्येकाच्या जवळ हवे होते. त्यासाठी पंडितजी यांनी कात्यायनी देवीचा रहस्यमय मूर्तीची कुंकुमार्चनाने स्वतः पूजा केली आणि ते कुंकू प्रत्येकाच्या जवळ एका पुडीमध्ये देऊन ठेवले. ते कुंकू काहीही केले तरी स्वतःपासून दूर ठेवायचे नव्हते. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट होती, निदान मस्तकावर तरी ते कुंकू धारण करणे हे अनिवार्य होते. ही गोष्ट पिशाच्य शक्तींना थांबवण्यासाठी होती. परंतु भागाबाईच्या जवळच्या लोकांनी जर आपल्याकडून ही रहस्यमय गोष्ट काढून घेतली तर मात्र जीवाचा धोका संभवत होता. त्यासाठी प्रत्येकाजवळ शस्त्र पण देण्यात आले होते. पंडितजी यांनी आपल्या जवळील एक कट्यार प्रत्येकाकडे ठेवली होती. सर्वस्वी सर्व तयारी झाली. आता फक्त त्या गोटेगावच्या इनामदारांच्या घरातील उत्खनन केलेल्या सापळ्याच्या जागी ठेवण्यात आलेल्या त्या कलशाला रात्रीतून घेऊन यायचे होते. त्यासाठी गोटेगावच्या शेतामध्ये मुक्काम करायचे ठरले होते. शेषराव यांची मावशी मीनाक्षी ही मृत झाली होती. त्या जागी सुद्धा जाणे गरजेचे होते.
कारण तेथील भाग आम्हाला तिच्या कैद केलेल्या आत्म्याबाबतची उक्कल देणार होता. शेषराव तर त्यांच्या शेतामध्ये मुक्काम करावा अशी इच्छा बाळगून पंडितजी यांनी विनंती करत होते, कारण घरामध्ये राहणे कठीण होते. शेतामध्ये राहून घरातील कार्य पूर्ण करणे असा आमचा उद्देश होता आणि ते योग्य पण होते, कारण शेतामध्ये राहिल्यानंतर घराजवळ आमची होणारी हालचाल दिसणारी नव्हती. या सर्व गोष्टींमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवून हे कार्य अगदी वेळेमध्ये पूर्ण करणे गरजेचे होते. रात्रीच्या वेळी कर्णपिशाच विद्येचे आत्मे आमचा शोध करण्यासाठी भटकत होते, परंतु पंडितजी यांनी त्यांची बांधणी केल्यामुळे ती आता आमच्या कोणत्याही गोष्टीला जाणू शकणार नव्हते. फक्त एक गोष्ट महत्त्वाची अशी होती की भागाबाई हिंचे घर शेषरावांच्या घराजवळ असल्यामुळे काही ठराविकच व्यक्तींना त्या कलशातून आणण्यासाठी जावे लागणार होते. पंडितजी म्हणाले की जो व्यक्ती त्यांच्या रक्तातील आहे त्या व्यक्तीचे त्या ठिकाणी जाणे फार कठीण आहे. त्यामुळे जग्गू, मी स्वतः आणि पंडितजी यापैकी कोणता तरी एक व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन तो कलश घेऊन येणे गरजेचे होते, जेणेकरून भागाबाई यांना या गोष्टीची कोणत्याही प्रकारे माहिती होणार नव्हती. आमचा प्रवास सुरू करण्यासाठी दुसऱ्या दिवशी पहाटेची वेळ निश्चित करण्यात आली. आम्ही प्रत्येकाने कात्यायनी देवीचे रहस्यमय कुंकुमार्चन केले. कुंकू आमच्या जवळ ठेवले आणि पहाटेच्या वेळी माझ्या आजोबांनी बैलगाडी जुंपून विरुद्ध दिशेने प्रवास करण्यास सुरुवात केली. 2 दिवसाच्या प्रवासानंतर आम्हाला गोटेगावच्या ठिकाणी जायला मिळणार होते. आपण जी वाट निवडली होती ती तशी बरीच लांब होती. बैलगाड्याने प्रवासाला सुरुवात झाली. पहाटेच्या वेळी प्रवासाला सुरुवात केल्यानंतर आम्ही एक वाड्या वस्त्या पार करीत रात्रीच्या वेळी मुक्कामाला एका गावाच्या जुन्या शाळेमध्ये येऊन थांबलो. पंडितजी यांनी आपल्या मागे कर्णपिशाच विद्येचा काही भाग आहे का हे पाहण्यासाठी त्यांच्याजवळील अग्निहोत्र बाहेर काढले. त्यांच्याजवळ असलेल्या समिधा त्यामध्ये टाकून त्यांनी अग्निहोत्र प्रज्वलित केले. अग्निहोत्र प्रज्वलित केल्यानंतर त्यांनी त्यांच्या जवळचे रहस्यमय कापड वरती ताणून धरण्यास सांगितले. कापड झाल्यानंतर त्यावरती त्यांनी स्वतः हात बुडवलेले कुंकू त्यांच्यावरती झटकले. तेव्हा त्यांना जाणवले की कोणत्याही प्रकारची कर्णपिशाच विद्या आता लागू झालेली नाही, कारण हळदीच्या लेपनानंतर भस्मसात केलेले आंब्याचे पान यांचा मंत्रित झालेल्या अंगाराने चांगलेच काम केले होते. रात्र कशी तरी झोपून काढली आणि पुन्हा पहाटेच्या वेळेला प्रवासाला सुरुवात झाली. रात्रीच्या वेळी शेषराव यांच्या शेतामध्ये मुक्कामात जायचे होते. कसे बसे गोटेगावच्या शिवारामध्ये आम्ही पोहोचलो. शेषराव यांच्या शेतामध्ये असलेल्या वस्तीवरती आम्ही गेल्यानंतर तेथील कामगारांनी शेषराव व जयाबाई यांना पाहून आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, मागील 2 दिवसापासून आम्ही वाड्यावरती जात आहोत, परंतु वाडा बंद आहे. कोणही सांगत नाही आपण कुठे गेला होतो. बरे झाले आपण या ठिकाणी आलात मालक. असे म्हणून कामगारांनी घरामध्ये राहण्याची सोय केली. ज्या 5 सभासद कामगार बायका शेषराव यांच्या आईला प्रेताला ओवाळण्यासाठी आल्या होत्या त्या 5च्या 5 बायका शेतामध्ये होत्या. त्यांना बऱ्यापैकी जाणीव होती की कोणती तरी विचित्र घटना घडल्याशिवाय मालक कधी वाडा बंद करून जाणार नाहीत. खूप दूरचा प्रवास करून आल्यामुळे सर्वांनी विश्रांती घेतली. आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळपासून त्यांना वाड्यामधील तो गुप्त जागी ठेवलेला कलश प्राप्त करून घेण्यासाठी योजना आखायची होती. त्या कामासाठी जग्गू आजोबा आणि माझी निवड करण्यात आली होती. पंडितजी यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी योजना आखायचे ठरवले. सर्वजण शेतामध्ये शांत पद्धतीने पुढे काय करायचे हे ठरवणार होतो. शेतावरील सर्व कामगारांना सुद्धा सूचना देण्यात आली होती की कोण कोठे आहे. कोणी जरी विचारले तर काहीच माहीत नाही अशी बतावणी करायची, कारण हे काम खूपच भयानक होते. त्या दिवशी मात्र मीनाक्षी मावशीच्या ठिकाणी रहस्यमयरित्या विहिरीमध्ये पडून मृत झालेली होती ती जागा पाहण्यासाठी पंडितजी यांनी जायचे ठरवले, कारण त्या गोष्टीचा सुद्धा उकल फार महत्त्वाची होती. आता आम्ही सर्वजण वेगवेगळ्या कामासाठी विभागले जाणार होतो. पंडितजी स्वतः शेषराव यांना घेऊन त्या विहिरीजवळ जाणार होते. त्यांनी त्या ठिकाणी मंत्रविधी करणार होते. तो मंत्रविधी झाल्यानंतर त्यांना त्या गोष्टीची उकल मिळणार होती. मीनाक्षी यांचा मृत्यू कसा झाला, तसेच तिचा आत्मा कोठे कैद केला आहे
या सर्व गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत होत्या. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे हे सर्व काम करत असताना गावातील कोणत्याही व्यक्तीला शेषराव हे दिसता कामा नये. त्यामुळे पंडितजी यांनी शेषराव यांना स्त्रीचा वेश परिधान करायला सांगितले. त्यांना साडी नेसायला सांगितली. शेषराव हे गावातील परिचित व्यक्तिमत्व होते, त्यामुळे त्यांना गावातील भरपूर लोक ओळखणारे होते. या कामासाठी शेषराव कोणत्याही पद्धतीने सहकार्य करायला तयार होते. त्यांनी पंडितजी यांच्याबरोबर साडी नेसून जाण्याचे सुद्धा मान्य केले. तोपर्यंत मी आणि आजोबा दोघे पुढच्या 2 दिवसांमध्ये ज्या आम्हाला कार्य करायचे होते त्या बाबतीत योजना आखत होतो. मलाही पंडितजींची साडी नेसण्याची कल्पना खूप आवडली होती. मी स्वतः जग्गू आजोबांना म्हणालो, आपण दोघेही त्या पद्धतीने प्रवेश करावा. वाड्यामध्ये त्या पद्धतीने गेल्यानंतर कोणाला कसला संशय येणार नाही आणि स्त्री असल्यामुळे रात्रीच्या वेळी कोणी आपल्याला हटकणार सुद्धा नाही. पुरुष व्यक्तीला चोर समजून बरेच जण अडवण्याचा प्रयत्न करतील. या युक्तीमुळे खूपच सोयीस्कर पद्धतीने आमचे काम होणार होते. माझ्या आजोबांनी सुद्धा होकार दर्शवला. आता आम्ही त्या दिवसाची वाट पाहत बसलो. तोपर्यंत पंडितजी शेषराव यांना घेऊन त्या विहिरीजवळ पोचले. त्यांनी त्यांच्यासोबत काही तंत्रविद्या करण्यासाठी साहित्य घेतले. आता त्यांना मीनाक्षी हिचा मृत्यू कोणत्या व्यक्तीमुळे झाला हे पाहायचे होते. पंडितजी यांनी शेषराव यांना विहिरीच्या कडेने अगदी गुप्त पद्धतीने पोचले होते. विहिरीच्या बाजूलाच असलेल्या एका मोठ्या वडाच्या झाडाखाली त्यांनी पूजा करण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी पूजा मांडल्यानंतर कोणत्या तरी वेगळ्या पद्धतीच्या हालचाली त्यांना जाणवू लागल्या. अचानक पानांचा सळसळणारा आवाज येऊ लागला. कोणतरी पानांवरून चालत आहे असा भास निर्माण होत होता. विहिरीच्या बाजूच्या भागांमध्ये असणाऱ्या विविध झाडांच्या पानांचा पाचोळा पडला होता आणि त्यावरून कोणतरी चालत येत आहे असा संपूर्ण आविर्भाव जाणवत होता. आता फक्त काही वेळामध्ये विधी पूर्ण झाल्यानंतर मीनाक्षी मावशीचे मृत्यूचे रहस्य समजणार होते. पंडितजी म्हणाले की या ठिकाणी कोणत्या तरी वाईट शक्तीचा वावर आहे, तो मला स्पष्टपणे दिसत आहे. तेव्हा शेषराव म्हणाले, आपल्या जीवाला तर धोका नाही ना? तेव्हा पंडितजी म्हणाले, नाही, जीवाला धोका नाही, परंतु ही गोष्ट खूप भयानक आहे. जर येथील आत्म्याला भागाबाई हिने कैद केले असेल तर आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत याची माहिती तिला जरूर मिळेल. त्यामुळे आपला चेहरा कोणत्याही पद्धतीने वाईट शक्तीच्या समोर जाता कामा नये. यासाठी आपल्याला विधी पूर्ण होई तोपर्यंत चेहऱ्यावरून पदर बाजूला काढता कामा नये. मी माझा पंचा माझ्या मस्तकावर ठेवून हा विधी पूर्ण करेन. तिने जर आपल्याला ओळखले तर मात्र मोठे संकट येऊ शकते. हे संकट टाळण्यासाठी आपल्याला लगेच हा विधी पूर्ण करून घ्यावा लागेल. त्याच वेळेला मागच्या बाजूने झाडावरती उलट्या रीतीने वर चढत असलेले जाणवले. पंडितजी म्हणाले, काही काळजी करू नका. आपल्याला थोड्या वेळातच येथे कोणाचा आत्मा भटकत आहे ते समजेल. तेव्हा विहिरीच्या कठड्यावरती जाऊन 5 लिंब आणि विशेष पूजेचे तंत्र साहित्य ठेवण्यात आले. संपूर्ण पूजा विधी डोक्यावरती वस्त्र घेऊनच करण्यात आला. तेव्हा त्या ठिकाणी पंडितजींनी त्यांचा अग्निहोत्र बाहेर काढला आणि त्यावरती समिधा टाकून पुन्हा ते कापड ताणून धरायला सांगितले आणि शेषराव यांचा हात कुंकवामध्ये बुडवून त्याच्यावरती कुंकू टाकण्यात आले. त्या कापडावरचे कुंकू पडल्यावर वडाच्या झाडावरती हालचाल फार मोठ्याने वाढलेली दिसली. आत्ता मात्र शेषराव खूप घाबरले होते. तो प्रेत आत्मा कोणाचा होता हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नव्हते. इतक्यात पंडितजी त्यांना शांत राहायला सांगितले, कारण त्यांच्या जवळ कात्यायनी देवीचे कुंकुमार्चन केलेले कुंकू होते. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नव्हते. विधी पूर्ण झाला होता. त्यांच्या डोळ्यासमोर त्या कापडावर लाल अक्षरामध्ये नाव दिसू लागले होते. तेव्हा त्या विहिरीमध्ये मृत असलेल्या मीनाक्षींच्या मृत्यूचे कारण असणारा व्यक्ती समजला. तो व्यक्ती स्वतः यशवंतराव म्हणजे भागाबाईचा नवरा होता. आता शेषराव खूपच घाबरले होते. ते म्हणाले, माझ्या आईच्या मृत्यूला कारणीभूत माझे वडील म्हणजे जयवंतराव आणि माझ्या मावशीच्या मृत्यूला कारणीभूत माझे काका म्हणजे यशवंतराव आहेत. नक्कीच या गोष्टी मागे काहीतरी विचित्र घटना घडली असावी. त्याशिवाय माझे वडील आणि माझे काका या 2 व्यक्तींचा जीव घेणार नाहीत. इतक्यात पंडितजी म्हणाले, शांत रहा. कोणत्याही पद्धतीचे बोलणे करू नका. आपण स्त्री वेशामध्ये आहोत. येथे भटकणारा आत्मा कोणाचा आहे ते आपणाला अजून समजलेले नाही.
इतक्यात पुन्हा ते कापड ताणून धरले. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आले की तो विहिरीजवळ भटकणारा आत्मा हा भागाबाईने कैद केलेला आत्मा होता. तो आत्मा भागाबाईची बहीण व शेषराव यांची मावशी मीनाक्षी हिचाच होता. या वेळेला मात्र पंडितजी आश्चर्यचकित होते, कारण त्यांच्या गावापर्यंत, त्यांच्या घरापर्यंत प्रवास करणारा हा आत्मा पुन्हा या विहिरीपर्यंत आलेला होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, या विहिरीजवळच तिचे बंदिस्त केलेले स्थान आहे आणि कोणाच्या इशाऱ्याशिवाय ती प्रवास करू शकत नाही. बहुधा ती कोणाच्या तरी इशाऱ्यावरती आलेली असणार. तिच्या बंदिस्त स्थानामुळे ती आता त्याच्या मर्जीशिवाय बाहेर पडू शकत नाही, म्हणून त्यामुळेच तो आत्मा येथे भटकत आहे. मीनाक्षीचा आत्मा विहिरीच्या कट्ट्यावर येऊन बसला. पंडितजी यांना संपूर्णतः घटना लक्षात आलेली होती. यशवंतराव यांनीच मीनाक्षीचा खून केला होता. फक्त काम एवढेच होते की कोणत्याही पद्धतीने समोरच्या प्रेत आत्म्याला स्वतःचा चेहरा दिसू द्यायचा नव्हता. त्याच वेळेला विहिरीच्या दगडी कट्ट्यावरती बसलेली मीनाक्षी या दोघांना पाहून निहाळू लागली. तिने तिचे वास्तविक रूप दाखवायला सुरुवात केली. तिचा चेहरा खूप सुंदर होता. अचानक तिने स्वतःचे स्वरूप बदलले होते. तिचा सुंदर चेहरा, तिचे लावण्य पाहण्यासारखे होते. कोणत्याही व्यक्तीच्या लावण्यावरती मोह होऊ शकला होता. काही क्षणातच ती अचानक पुन्हा उग्र व विचित्र स्वरूपामध्ये दिसू लागली. हवेमध्ये ती वरच्या दिशेने संचार करू लागली. वरच्या दिशेने संचार करत त्या दोघांपर्यंत आली. पुन्हा परत विहिरीच्या कट्ट्यावरती गेली. या दोघांना भीती दाखवण्याचा प्रयत्न ती करत होती. वेगवेगळ्या प्रकारे आरडाओरडा करून, किंकाळी ठोकून यांना भीती दाखवत होती. तिचा हा पवित्रा पाहून दोघेही विचलित झाले नव्हते. दोघेही कोणत्याही स्वरूपात घाबरत नव्हते. हे पाहिल्यानंतर ती रागाने बोलू लागली. कोण आहेस तू? माझे हे रूप पाहून सुद्धा तुला भीती वाटत नाही? तुम्ही कोण आहात? माझ्या जागी येण्याचे धाडस कसे काय केले? एका स्त्रीला सोबत घेऊन येथे आलेला तू पुरुष कोण आहेस? यावरून पंडितजींच्या लक्षात आले, मीनाक्षी शेषराव यांना स्त्री समजत होती. पंडितजीने स्वतःच्या चेहऱ्यावरती उपरणे घेतल्यामुळे त्यांचाही चेहरा संपूर्णतः मीनाक्षीला दिसत नव्हता. पंडितजीने यावेळेस संधीचा फायदा घेत पंडितजी यांनी काहीही न बोलण्याचे ठरवले. या भयानक ठिकाणाहून या पिशाच्च्या आत्म्याला काहीही न बोलता तिथून जाणे शक्य नव्हते. पंडितजी यांनी स्वतः बोलायचे ठरवले. ते म्हणाले, तू कोण आहेस? तुला कोणी मारले? या ठिकाणी तू का भटकत आहेस? तुझा खून कोणत्या कारणासाठी करण्यात आला? पंडितजींचा आवाज ऐकताच मीनाक्षी म्हणाली, तू कोण आहेस? तुला काय करायचे आहे? तुला कसे काय माहिती की मला कोणी मारले आहे? माझा या क्षेत्रामध्ये येण्याचे धाडस आजपर्यंत कोणीही केले नाही. पंडितजी म्हणाले, मी जर तुला सविस्तर माहिती सांगितली तर तू सर्व गोष्टीतून तुला मुक्त करू शकतो. विहिरीच्या कठड्यावर तर बसलेली मीनाक्षी तिच्या स्वतःच्या मुक्तीबद्दलच्या शब्दामुळे थोडी आश्चर्यचकित नजरेने पंडितजींकडे पाहू लागली. ती म्हणाली, तुम्ही चेहरा का दाखवत नाहीत? तेव्हा पंडितजी म्हणाले, तू आमचा कोणाचा चेहरा पाहिला तर तुला मुक्ती देणे शक्य नाही. योग्य वेळी तुला माझा चेहरा सुद्धा दाखवेन, परंतु त्या अगोदर तुझा मृत्यू कसा झाला, कोणत्या कारणामुळे झाला, या बाबतीतील सर्व माहिती अगदी सविस्तरपणे तुला मला सांगावी लागेल. मी मीनाक्षी, माझा आत्मा या ठिकाणी कैद करून ठेवला आहे. या विहिरीमध्ये माझा आत्मा कैद केलेला आहे. त्यावेळी पंडितजी म्हणाले, मी नक्कीच तुला मुक्ती देईन. तुझा खून कोणी केला, कशासाठी केला हे सांग. मीनाक्षी बोलू लागली, माझ्या आईच्या मृत्यूनंतर माझा सांभाळ करणारा असा जवळचा कोणीच नव्हता. माझा भाऊ होता, पण तो परगावी होता. माझ्या दोन्ही बहिणींचे माझ्यावरती खूप प्रेम होते. माझ्या दोन्ही बहिणी एकाच घरामध्ये दिल्या असल्यामुळे त्या ठिकाणी मला कोणतीही राहण्यासाठी अडचण नव्हती. माझी थोरली बहीण भागाबाई ही माझ्यावर खूप प्रेम करत होती. ती स्वभावाने खूपच रागीट आणि तापट स्वभावाची होती, परंतु तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम भावना होती. माझ्या आईनंतर मोठी व्यक्ती म्हणून मी तिच्याकडेच पाहत होते. मला एवढं काही समजत नव्हतं, परंतु माझ्या लक्षात येत होतं की मी जशी वयात येत होती तशी पुरुषांच्या नजरा माझ्या शरीरावरती रोखल्या जाऊ लागल्या आणि आईच्या मृत्यूनंतर मला समाजापासून, त्यांच्या वाईट नजरेपासून दूर ठेवण्यासाठी माझ्या बहिणीने दोघींना पण त्यांच्या वाड्यामध्ये या गोटेगावला घेऊन यायचं ठरवलं.
आणि मग मी पण माझ्या बहिणींच्या घरी राहण्यासाठी आले. मी त्यावेळी वयाने खूप लहान होते, जेमतेम 12 ते 13 वर्षाची. माझा गौरवर्ण आणि माझी शरीरयष्टी यावरती प्रत्येक पुरुषांची वाकडी नजर पडायची. माझ्या दोघी बहिणींपैकी सर्वात दिसायला सुंदर मी होते. माझे सौंदर्य पाहून माझ्या बहिणीच्या नवऱ्याची नजर माझ्यावरती पडली होती. मी लहानपणापासून जयवंतराव यांचा रुबाबदार चेहरा, गौरवर्ण, एकसारखे टोकदार नाक, झुपकेदार मिशा, त्यांच्या बोलण्यामधील चालण्यामधील लकब व त्यांच्या देहबोलीवरती भाळून गेले होते. एक रुबाबदार व्यक्तिमत्व माझ्या नजरेसमोर त्या वयामध्ये चांगल्या पद्धतीने घोंगावत होते. भागाबाई या माझ्या थोरल्या बहिणीला खूप भीती वाटत होती, कारण तिचे बरेच कृत्य हे मला न समजण्यासारखे होते. ती वेगवेगळ्या तंत्रविद्येची साधक होती. माझ्या नजरेत बराच वेळ रात्री मी उठल्यानंतर माझी बहीण एका तांत्रिकाला भेटत असे. माझ्या भाऊजींना या बाबतीमध्ये काहीच माहिती नव्हती. मी घरामध्ये असलेल्या खोलीमध्ये माझी विचारपूस करण्यासाठी यशवंतराव, कधी जयवंतराव नेहमी येत होते. माझी ओटी भरण्याची पूजा झाली आणि नंतर माझ्यासाठी स्थळ बघण्यासाठी सुरुवात झाली. बहीण वयामध्ये आली आहे, या तरुण बहिणीला घरामध्ये ठेवणे नक्कीच धोकादायक आहे, असे माझ्या दोन्ही बहिणींना वाटत असे. त्यातच माझी नजर माझ्या बहिणीचे पती जयवंतराव यांच्यावरती गेली. जयवंतराव हे मला माझ्या मनापासून आवडत होते. त्यांचीही दृष्टी माझ्या तारुण्यावर होतीच. त्यांच्या लक्षात आले की दोन्ही भावांपैकी थोरले असणारे यशवंतराव वयाने एवढे मोठे असून सुद्धा माझ्यासारख्या लहान मुलींच्याकडे वारंवार निहाळत होते. ऐन तारुण्यात आलेले पाखरू, तेही इतके सुंदर दिसणारी मुलगी, या गोष्टीमुळे त्यांच्या मनात मला मिळवण्याची खूपच जिद्द सुरू झाली. माझ्या मोठ्या बहिणीच्या अपरोक्ष त्यांनी मला मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. काही कारण नसताना ते वारंवार मला त्यांच्या खोलीमध्ये बोलवत असत. कधी शेतामध्ये, कधी वाड्यातील दुसऱ्या मजल्यावरती, कधी मी विहिरीवरती पाणी आणायला गेल्यानंतर, कधी गावातील मंदिराच्या बाजूने गेल्यानंतर ते सतत माझा पाठलाग करत असत. परंतु त्यावेळी नेहमी प्रत्येक वेळेला माझ्या त्या संकटाच्या समयी जयवंतराव त्या ठिकाणी आलेले असायचे. ते कोणत्या ना कोणत्या कारणाने माझ्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी हजर राहत होते. माझी बहीण जयवंतरावांची पत्नी विशाखा ही तेवढी चालाक चाणक्य बुद्धीची नव्हती. ती साधी सरळ मार्गी आणि शांत मुलगी होती. व्यवहारातील अनेक गोष्टी तिला समजत नव्हत्या. ज्या वेळेला शेताचा, जमीन जुमला यांचा हिशोब सुरू असे, त्यावेळेला वाड्यात येणाऱ्या मुनिमजी यांना मी बऱ्याच वेळा हिशोबामध्ये घोळ घालताना पकडले होते. या गोष्टींमुळे घरामध्ये माझे स्थान निर्माण झाले होते. माझी बुद्धी तलक असल्यामुळे घरामध्ये मला मान सन्मान मिळत होता. या गोष्टींमुळे यशवंतराव मला वारंवार विविध पद्धतींचे उंची वस्त्रे, अलंकार, दागिने भेट म्हणून देऊ लागले. माझ्या दोन्ही बहिणींना प्रचंड कौतुक वाटायचे. या महान सन्मानाच्या नावाखाली यशवंतराव माझ्या शरीराला स्पर्श करत आणि माझ्या जवळ येण्याचा खूप प्रयत्न करत. सर्वात प्रथम ही गोष्ट मला आवडत होती. ते प्रेमाने माझ्या कौतुकाने मला काही देत आहेत असेच मला वाटत असे. त्यांच्या मनातील भाव आणि वाईट विचार माझ्या लक्षात येत नव्हता. त्यामध्ये कधी मला मोत्यांची माळ, कधी कानातल्या कुड्या, कधी बोरमाळ या पद्धतीने आभूषण त्यांनी भेट म्हणून माझ्या हुशारीबद्दल दिलेले होते. नवीन वस्तू मिळाल्या की मीही खुश असायचे, आनंदामध्ये होते. माझी बहीण भागाबाई ही काही दिवसानंतर माझ्या बहिणीला तिच्या नवऱ्याबद्दल संशय येऊ लागला. मी त्यावेळेला ऐन तारुण्याच्या बहारामध्ये आले होते. त्यांच्या वाड्यातील, त्यांच्या घरातील माझा वावर, माझ्या हालचाली याकडे बारीक लक्ष यशवंतराव यांचे होते. जयवंतराव हे माझ्याकडे खूप प्रेमभावाने नेहमी पाहत असत. मला ते खूप आवडत होते, म्हणून मीही त्यांच्या नजरेला नजर कायम देत होते. कितीतरी वेळा ते मला वाड्याच्या वरच्या मजल्यावरती एकांतामध्ये भेटत. माझ्या मनातील भाव, इच्छा, तसेच मला काय हवं, काय नको आहे या गोष्टींची विचारपूस ते करत असत. माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदरयुक्त प्रेम होते. मी कित्येक वेळा त्यांचा हवाहवासा असणारा स्पर्श घेण्यासाठी त्यांच्याजवळ कोणत्या ना कोणत्या कारणासाठी जात होते. ही माझी त्या काळातील पहिली प्रेमाच्या दिशेने वाटचाल होती. माझे वय खरंच धोक्याचे होते.
माझी मोठी बहीण आणि तिचे पती यशवंतराव दोघेही कायम वाड्यातील ओसरीवरील चौपाळ्यावरती बसलेले असायचे. मी कितीतरी वेळा नजर चुकून जयंतराव काय करत आहेत हे पाहत असायचे. मी कित्येक वेळा त्यांना आंघोळ करताना सुद्धा विहिरीवरती पाहिले होते. ते दंड बैठका व्यायाम करत असताना खूप सुंदर दिसत असत. माझी नजर त्यांच्या शरीरावरती कायम रोखलेली होती. किती प्रयत्न केले तरी मी कोणाच्या हाताला लागत नव्हते. एकदा अशीच बिकट परिस्थिती आलेली होती. जयवंतराव हे माझी बहीण विशाखा हिला घेऊन तालुक्याच्या गावी बैलगाडीतून निघाले होते. माझी बहीण विशाखा सतत आजारी असायची. त्यामुळे मोठ्या डॉक्टरांना दाखवण्यासाठी आम्ही निघालो होतो. माझ्या बहिणीच्या सोबत असली एखादी स्त्री असावी म्हणून त्यांनी मला बरोबर घेतले होते. त्याच वेळेला माझी मोठी बहीण भागाबाई ही सुद्धा तिच्या पतीसमवेत देवदर्शनासाठी कुलदेवतेला गेली होती. जयवंतराव अन बरोबर माझी बहीण आणि मी तिघेही एक जण एकत्रित तालुक्याच्या ठिकाणी गेलो होतो. तेथून परतत येताना आमच्या जवळच्या नातेवाईकांकडे माझ्या बहिणीला उपचारासाठी ठेवले आणि मला जे हवे होते तसेच घडले. आमच्या दोघांमध्ये वाड्यांमधले ते पहिले मिलन होते. ऐन तारुण्यामध्ये आल्यामुळे मी जयवंतराव आणि माझ्या बहिणी विशाखाचा अनेक वेळा एकांतातला सहवास पाहिला होता. तो माझ्या मनामध्ये एक प्रकारची इच्छा निर्माण करीत होता. त्यातूनच आमच्या दोघांमध्ये संबंध सुरू झाले. माझ्यामधल्या बहिणीच्या नवऱ्याने जयवंतरावांनी माझ्यावर खूप प्रेम केले. माझी मधली बहीण ही खूपच चांगल्या स्वभावाची होती. जयवंतराव यांनी माझ्याबरोबर लग्न करायचे ठरवले, परंतु माझ्या थोरल्या बहिणीला भागाबाईला अजिबात पसंत नव्हते. माझे प्रेम जयवंतरावांवर होते, परंतु त्यांचा भाऊ यशवंतराव हा माझ्या पाठीमागे हात धुवून लागला होता. माझी मधली बहीण गरोदर असताना माझे आणि जयवंतराव यांचे शारीरिक संबंध आले होते. त्याच संबंधातून मी गरोदर राहिली. ही गोष्ट माझ्या थोरल्या बहिणीला समजली तेव्हा तिने मला खूप मारले. माझ्या थोरल्या बहिणीच्या नवऱ्याला म्हणजे यशवंतरावाला ही गोष्ट अजिबात पटलेली नव्हती. त्यांच्या मनाला मला मिळवण्याची इच्छा अजून तीव्र वाढू लागली, कारण त्यांच्या लक्षात आले की मला शरीर सुखाची खूप गरज आहे आणि ते मिळवण्यासाठी मी त्यांना नकार देऊन त्यांच्या लहान भावाला म्हणजे जयवंतरावांना शरीर सुख देते. ते बिनधास्तपणे माझ्या शरीराला स्पर्श करण्यासाठी वकवकलेल्या नजरेने माझ्याकडे पाहत होते. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भीती राहिली नव्हती. त्यांना माझ्या तारुण्य शरीराला काहीही करून मिळवायचे होते. मी त्यांना नकार देऊन त्यांच्या धाकट्या भावाला बरोबर जे प्रेमसंबंध जुळले होते हे त्यांना अजिबात पटले नव्हते. याच गोष्टीचा मनामध्ये राग धरून त्यांनी एके दिवशी माझ्यावरती जे नको होते ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मला दिवस गेले असताना सुद्धा त्यांनी त्या अवस्थेत माझ्यावरती बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मला शेतामध्ये या ठिकाणी तो घेऊन आला. यानंतर त्यांनी मला कोणती तरी गुंगीची गोळी खाण्यामध्ये दिली. मी संपूर्णतः बेभान झाले होते. मला काहीही समजत नव्हते आणि त्या नराधमाने अशा अवस्थेमध्ये रात्रीच्या वेळी कित्येक वेळ माझ्या शरीराचा उपभोग घेतला. मला वेदनाने खूप त्रास होऊ लागला. त्या विचित्र अवस्थेत माझ्यावरती अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्याची वासना प्रचंड तीव्र स्वरूपाची होती. तू कोणते तरी विचित्र पद्धतीचे व्यसन करून बेधुंद झाला होता. त्याच्या शरीरावर त्याचा ताबा नव्हता. अर्धमेल्या अवस्थेत माझी स्थिती झाल्यानंतर तो शुद्धीवरती आला. आपल्या हातून झालेल्या भयानक कृत्याची त्याला जाणीव झाली. त्याला जाणीव झाली असली तरी त्याची वासना तृप्त झाली नव्हती. आता आपले काही खरे नाही या भीतीने तो खूप घाबरला. त्या नराधमाने मला संपूर्ण नग्नावस्थेत तसेच विवळत सोडले. माझ्या किंचाळण्याच्या आणि भरण्याच्या आवाजाने संपूर्णतः दुर्लक्ष केले. मला उपचाराची गरज होती. त्यामध्ये त्याला माहीत होते त्याची पत्नी भागाबाई त्याला कोणत्याही प्रकारे सोडणार नाही. आपली गावामध्ये प्रचंड नाचक्की होणार याच भीतीने त्याने एक भयानक पाऊल उचलले. त्याने 4-5 तासाच्या अंतराने पुन्हा एकदा आपली वासना शमवण्यासाठी माझ्यावर प्रचंड अत्याचार केला आणि पहाटे वेळी मला बेशुद्ध करून त्याने ह्या विहिरीमध्ये मला मारून टाकले. आपली बहीण कुठे गेली, तिचे काय झाले या गोष्टींचा छडा माझ्या बहिणीने म्हणजे भागाबाईने तिच्या तंत्रसिद्धीने लावला. तिला जेव्हा ही गोष्ट समजली, माझ्या बहिणीने या रागामध्ये तिच्या
नवऱ्याला एका खोलीमध्ये डांबून ठेवले. पुढे त्याचे काय केले याची मला काहीच कल्पना नाही, कारण त्यानंतर तिने माझा प्रेतात्मा तिच्या तंत्रसिद्धीच्या साहाय्याने या विहिरीमध्ये एका कलशामध्ये कोनाड्यात जपून ठेवला. माझ्या शरीराचे सुद्धा काय केले हे मला माहीत नाही. आमोशा पौर्णिमेच्या दिवशी माझी बहीण मला भेटायला या ठिकाणी येते. मी तिच्यासमोर खूप मोठ्याने रडते. तिला माझ्या मनातील सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु काहीही झाले तरी ती मला मुक्ती देण्यासाठी तयार होत नाही. तिचा एक मोठा उद्देश आहे. जोपर्यंत तो सफल होत नाही तोपर्यंत ती मुक्ती देणार नाही, असे तिने मला नेहमी सांगते. मीनाक्षी कडून ही सर्व माहिती घेतल्यानंतर पंडितजी आणि शेषराव दोघेही थक्क झाले, कारण यशवंतराव यांनी हे कृत्य केले यामागचे कारण त्यांना लक्षात आले होते. परंतु शेषराव यांचे वडील जयवंतराव यांनी त्यांच्या पत्नीला का मारले हे मात्र कारण लक्षात आले नव्हते. शिवाय या गोष्टींमध्ये भागाबाई हिने स्वतःची बहीण मीनाक्षी तिच्या आत्म्याला कैद करून ठेवले होते. ते कोणत्या कामासाठी, तिचा आत्मा मुक्त का करत नव्हती, या सर्व गोष्टी जाणून घेणे गरजेचे होते. पंडितजी आणि विहिरीमधील ते स्थळ पाहण्यासाठी अमावस्येच्या दिवशी येऊन गेल्यानंतर मी येईन असे तिला सांगितले, कारण भागाबाई कोणती कृती करते यावरती मीनाक्षीला कशा पद्धतीने मुक्ती द्यायची याबाबत सर्व गोष्टी ठरवायच्या होत्या. भागाबाई खूपच भयानक व्यक्ती होती हे शेषराव यांच्या लक्षात आले होते. जरी शेषराव त्यांच्यावरती भागाबाई यांचे प्रेम असले तरी तिने ज्या पद्धतीने स्वतःच्या लहान बहिणीचा आत्मा कैद केला होता ती गोष्ट फारच चुकीची होती. याचबरोबर मीनाक्षी हिचे आणि जयवंतराव यांचे शारीरिक संबंध आले होते आणि या गोष्टींमुळेच त्यांच्या आईचा मृत्यू झाला असावा ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती. मीनाक्षी हिच्याबरोबर पंडितजी यांनी संवाद साधला. ते म्हणाले, मी तुला मुक्ती देईन, परंतु तो दिवस ती रात्र मी ठरवलेली असेल. तू ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व गोष्टी योग्य पद्धतीने विचार करून तुला कशा पद्धतीने मुक्ती द्यायचे ते मी ठरवेन. तुझ्या शरीराचे तुझ्या बहिणीने काय केले याबाबत तुला काहीच कल्पना नसेल. ते शरीर कोठे आहे याबाबत काही माहिती आहे का? जरी ती माहिती असेल तर ते तू सांगावे. तेव्हा मीनाक्षी सांगू लागली, माझे शरीर या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर माझ्या बहिणीने वाड्यामध्ये लपवून ठेवले आहे. पंडितजीने मीनाक्षीला तिच्या स्थानामध्ये जाण्यासाठी सांगितले. ज्या वेळेला मी या ठिकाणी तुझी बहीण भागाबाई येऊन जाईन त्यानंतर मी तुझे आवाहन करेन. त्यावेळेला तू प्रत्यक्ष या ठिकाणी हजर राहणे गरजेचे आहे. त्यानंतर विहिरीमध्ये उतरून त्या जागी तुझ्या कलशावरती मी भस्म विलेपन करेन. या विधीसाठी तुझी बहीण येऊन गेल्यानंतर मला वेगळ्या प्रकारे मंत्रसिद्धी करावी लागेल. मंत्रसिद्धी झाल्यानंतर तुझा आत्मा ज्या कलशामध्ये बंदिस्त केला आहे तो कलश घेऊन मला पुन्हा वाड्यामध्ये जावे लागेल. त्या वाड्यातील तुझ्या प्रेताला शोधून काढावे लागेल आणि नंतर मग मला तो कलश त्या ठिकाणी उघडून त्या प्रेतावरती अंत्यसंस्कार करावे लागतील. अंत्यसंस्कार झाल्यानंतरच तुला संपूर्णतः मुक्ती मिळेल. मीनाक्षीने हे शब्द ऐकताच खूप आनंदित झाली होती, कारण तिला कोणीतरी या विचित्र पीडेतून मुक्ती देणार होतं. मीनाक्षी पंडितजी बरोबर बोलू लागली. ती म्हणाली, मी तुम्ही येण्याची वाट पाहत बसेन. माझी बहीण येऊन गेल्यानंतर तुम्ही आवाहन करताच मी या ठिकाणी उपस्थित राहीन. माझ्या संपूर्ण विधीमध्ये मी तुम्हाला मदत जरूर करेन. मला या संपूर्ण त्रासातून मुक्त होणे गरजेचे आहे. कित्येक वर्ष मला माझ्या बहिणीने या ठिकाणी कैद करून ठेवले आहे. तिला विचारले असता ती तिचे जे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही असे सांगते. कोणते उद्दिष्ट आहे? ती माझ्या मृत पावलेल्या शरीराचा भाग वाड्यामध्ये ठेवून काय करत आहे? या सर्व गोष्टी मला जाणून घेणे गरजेचे आहे. मी यावेळेस तिने भेटायला आल्यानंतर नक्कीच तुला या सर्व प्रश्नांबाबत विचारणा करणार आहे. मी प्रत्येक वेळेला प्रश्न विचारल्यानंतर तिचे उद्दिष्ट अजून साध्य झाले नाही असे ती नेहमी म्हणते. मी तिच्या समोरच्या जीवाच्या आकांताने रडत असते, परंतु ती माझ्यातल्या सौंदर्यामुळे घडलेल्या चुकीबद्दल मलाच दोषी ठरवते. ती मला म्हणते, तुझ्या बहिणीचा संसार तू उद्ध्वस्त केला. तुझ्यामुळे एका तान्ह्या मुलाला तिच्या आईपासून दूर राहावे लागले. प्रत्येक वेळेला मी ज्या वेळेस हे विचारेल
तेव्हा माझ्या चुकीची मला ती जाणीव करून देते. मग मी तिला कोणत्याही पद्धतीने बोलू शकत नाही. या सर्व गोष्टी मला खूप त्रासदायक वाटतात. मी पुन्हा नाईलाजास्तव माझ्या स्थानी जाऊन शांततेने एकांतात रडत बसते. प्रत्येक वेळी असेच घडते. मी तिला म्हणते, तू मला 15 दिवसांनी भेटायला येतेस खरे, परंतु तुझा उद्देश काय असतो हे मला कळत नाही. मीनाक्षीच्या बोलल्यानंतर पंडितजी म्हणाले, तुमची बहीण भेटायला आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय देते का? तेव्हा मीनाक्षी सांगू लागली की प्रत्येक वेळी आल्यानंतर ती मला घास म्हणून खाण्यासाठी गोड पदार्थ ठेवते. तसेच त्याबरोबर सुंदर उंची वस्त्र, माझ्या आवडीच्या सौभाग्यालंकार यांच्या गोष्टी माझ्यासमोर ठेवते. मीनाक्षीचे हे उत्तर ऐकताच पंडितजींच्या लक्षात आले की मीनाक्षीच्या शरीराचा नक्कीच कोणत्या तरी वाईट विधींसाठी भागाबाई वापर करत आहे. तसेच मीनाक्षीचा प्रेतात्मा कैद करून कोणत्या ना कोणत्या वाईट सिद्धीसाठी तिचा उपभोग घेण्यासाठी वापर करत आहे, हे पंडितजींच्या लक्षात आले. मीनाक्षीने सांगितला, तो व्यक्ती भद्रा नावाचा होता. तो व्यक्ती या ठिकाणी कधी आला का? याबाबत त्यांनी मीनाक्षीला प्रश्न केला. तेव्हा मीनाक्षी सांगू लागली, अशा नावाचा व्यक्ती किंवा पुरुष आजपर्यंत या ठिकाणी कधीच आलेला नाही. केवळ माझी बहीण एकटीच इथे येते आणि मला भेटून जाते. मी माझ्या बहिणीला एका पुरुषाबरोबर बोलताना पाहिले होते. एवढे मात्र खरे, तो नक्कीच व्यक्ती भद्रा नावाचा असेल असे मला वाटते. मीनाक्षी म्हणाली, भद्रा या नावाच्या व्यक्तीबद्दल तुम्हाला कशी काय माहिती आहे? त्यावेळी पंडितजी सांगू लागले, तुझी जी बहीण आहे ती एक तंत्रसिद्धीमधील खूप मोठी व्यक्ती आहे. तिच्यामुळे अनेक लोकांना त्रास होत आहे. अशा लोकांचे त्रास दूर करत असताना त्यावेळेला मला उकल करताना तुझ्या बहिणींचे नाव समोर येते. अशाच पद्धतीने एक उकल करत असताना त्यामध्ये भद्रा या व्यक्तीचे नाव समोर आले. मीनाक्षी म्हणाली, असे असू शकेल कारण आमच्या घरांमध्ये अशा तंत्रसिद्धीच्या गोष्टी कोणत्या व्यक्तीने कधी वापरल्या नाहीत. माझ्या बहिणीचा आणि त्या व्यक्तीचा संबंध नक्कीच कोणत्या ना कोणत्या मंदिराच्या ठिकाणी तीर्थयात्रेला गेल्यानंतर आला असावा असे मला वाटते. माझी बहीण तीर्थयात्रेला, देवाला, मंदिराच्या ठिकाणी दर्शनासाठी वारंवार जात होती. या दरम्यान तिचा आणि त्या व्यक्तीचा संबंध आला असावा असे तुम्ही म्हणतात असे मला वाटते. ज्या ज्या गोष्टी मला माहीत आहेत त्या मी तुम्हाला सांगेन. त्याच वेळेला मीनाक्षीने प्रश्न केला, तुमच्यासोबत आलेली ती बाई कोण आहे? आता मात्र पंडितजी समोर प्रश्न निर्माण झाला की ती बाई कोण आहे हे कसे सांगायचे, कारण ते शेषराव होते. जर त्यांची खरी माहिती दिली तर पुढे काय होईल हे त्यांना कळत नव्हते. परंतु माहिती लपून तरी किती वेळ लपवणार? परंतु या वेळेला लपवणे गरजेचे होते, कारण माझ्याकडून विविध प्रकारची तंत्रविद्या शिकत आहे. यामुळे ते या ठिकाणी आलेले आहे. त्यावरती मीनाक्षी तिच्या शरीराचा बांधाकडे पाहत निहाळू लागली. वेळ गेल्यानंतर मीनाक्षी म्हणाली, एक स्त्री असून सुद्धा तिला या वातावरणाची तसेच मी दाखवलेल्या भीतीची भीती कशी काय नाही वाटली? याबाबत मला आश्चर्य वाटत होते. म्हणून तर मी विचारले की ती स्त्री कोण आहे? मीनाक्षीच्या या बोलण्यावरती पंडितजी पुढे बोलू लागले, ते सर्वसाधारण स्त्रियांप्रमाणे वागणारी स्त्री नाही. ती माझ्याबरोबर वेगवेगळ्या विद्यांचा अभ्यास करते. अगदी लहानपणापासून माझ्या समवेत आहे. तिला विविध प्रकारचे विधी तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या मी शिकवत आहे. त्यामुळे ती खूपच धाडसी आहे. तसेच माझ्यासोबत असल्यामुळे, माझे संरक्षण कवच असल्यामुळे ती अजिबात घाबरत नाही. पंडितजीने उत्तर दिल्यानंतर मीनाक्षी तिच्या जागी जाण्यासाठी तयार झाली. ती म्हणाली, आपल्यासारख्या विद्वान व्यक्तींची आणि माझी भेट होणे माझ्या नशिबातलाच भाग आहे असं मला वाटतं. नक्कीच आपण मला या सर्वातून मुक्ती देत्या, त्यासाठी मी आपली आतुरतेने वाट पाहत आहे. माझ्यावरती कृपा करावी आणि मला या संकटातून बाहेर काढावे अशी मी आपल्याला विनंती करते. मी तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने मदत हवी आहे त्या पद्धतीने नक्कीच मदत करेन. केवळ मला मुक्ती हवी आहे. एका आत्म्याबरोबरचा संवाद संपुष्टात आला होता, परंतु त्या संवादातून बऱ्याच गोष्टींची उकल मिळाली होती. शेषराव, त्यांच्या कुटुंबामध्ये घडलेल्या अनेक गोष्टींची माहिती पंडितजींनी मीनाक्षी बरोबरच्या संवादातून बाहेर काढली होती. यातून असे सिद्ध झाले की मीनाक्षीच्या शरीराचा वापर कोणत्या ना कोणत्या वाईट गोष्टींसाठी भागाबाई करत होती.
आता प्रश्न असा होता की विशाखा म्हणून जी शेषराव यांची आई होती तिचा देह कोणत्या कारणास्तव वाड्यात लपून ठेवला होता. या गोष्टींची उकल मात्र स्वतः भागाबाई देखील देईल असे वाटत होते, कारण शेषराव यांच्या आईचा मृतदेह अंत्यसंस्कार झालेला होता. केवळ तेथील आत्मा मुक्त करण्यासाठी तो कलश तांब्यामध्ये घेऊन त्यांना वकली गावातील त्या घाटाजवळच्या ठिकाणी अस्थि विसर्जन करून द्यायची होती. विशाखा यांच्या शरीराचा सुद्धा कोणीतरी वापर केला असावा यात शंका नव्हती, कारण ज्या पद्धतीने मीनाक्षीच्या शरीराचा वापर होत असेल अशी शंका होती, त्या पद्धतीने विशाखा या शेषरावांच्या आईच्या बाबतीत सुद्धा तो प्रश्न निर्माण होता. पंडितजी यांनी तो भाग शेषराव यांच्याबरोबर लगेच बोलून दाखवला नाही. ते आपल्या शेतातील घराकडे जाण्यासाठी निघाले. शेषराव या सर्व गोष्टी ऐकून खूपच खिन्न झाले होते. आता अशी परिस्थिती होती की शेषराव यांना त्या वाड्यामध्ये स्वतःच्या आईचा लपवून ठेवलेला कलश प्राप्त करून घेणे तेवढेच गरजेचे होते. त्यापेक्षाही त्यांना मावशी मीनाक्षी हिच्या आत्म्याला सुद्धा मुक्ती देणे योग्य वाटत होते, कारण दिवसा संपूर्ण घटकेमध्ये भागाबाई हिने विचित्र विद्या वापरून घेतला होता. अजून कोण कोण व्यक्ती यामध्ये समावेश आहेत हे शेषराव यांना जाणून घ्यायचे होते. त्यांनी पंडित यांचे मनापासून आभार व्यक्त केले. शेतातील घरामध्ये पोचल्यावर शेषराव हे पंडितजींना म्हणाले, आजचा संपूर्ण प्रसंग पाहता माझ्या लक्षात आले आहे की आपण खरंच खूप महान पंडित आहात. आपली शक्ती तंत्रविद्या खरंच खूप सामर्थ्यशाली आहे. आपण माझ्यासाठी खूप मोठे संकट स्वतःवर ओढवून घेतले आहे. आपण मागेल तेवढे पैसे धनसंपत्ती मी आपणाला देईन, परंतु माझ्या कुटुंबावरती आलेले संकट आपण दूर करावेत असे आपणाला मी विनंती करतो. शेषराव म्हणाले, आजची घटना भागाबाईला समजेल का? यावरती पंडितजी म्हणाले, कर्णपिशाच्या विद्येच्या साहाय्याने ज्या ज्या गोष्टी भागाबाई करत होती त्यांचा विशेष प्रभाव आता होत नाही. आता परत त्यांना त्या विहिरीच्या ठिकाणी माहिती घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी जायचे होते आणि त्यानंतरच पुन्हा ते वाड्यामध्ये जाण्यासाठी आजोबा आणि मला सांगणार होते. शेषराव यांनी आल्यानंतर त्या ठिकाणी आजोबा, मी आणि जयाबाई एवढेच जण उपस्थित होतो. सर्व घडलेली घटना शेषराव यांनी आम्हाला सांगितली. पंडितजी यांनी सांगितले की ही घटना खूपच विचित्र पद्धतीची आहे. यामध्ये खूपच गुप्त व दडलेल्या गोष्टी आहेत. मला नक्कीच वाटते की शेषराव यांच्या कुटुंबातील अनेक व्यक्ती या भागाबाई आणि भद्रा यांच्यामुळे बाधित झालेले आहेत. पुन्हा एकदा उद्या रात्री त्या विहिरीच्या जवळ जावे लागेल. गावातील विविध ठिकाणी फेरफटका मारून भागाबाईंच्या कृत्यांबद्दल माहिती द्यावी लागेल. ते सुद्धा कोणाला माहीत होऊ न देता. हे सर्वजण बोलून चालू असताना त्यांच्या शेतातील घराच्या कडेने 2 व्यक्ती वावरत आहे असे जाणवू लागले. त्या 2 व्यक्ती कोण होत्या? ते प्रेत आत्मा होते का माणसं होती हे मात्र लक्षात आले नाही. माझे आजोबा बाहेरच्या दिशेने गेले. इतक्यात शेतातील झाडाच्या मागे दडून बसलेले 2 व्यक्ती त्यांना दिसले. आजच्या पुरतं एवढंच. उर्वरित गोष्ट पुढील भागामध्ये.